क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी बातमी येते। T20 वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताने धावांचा डोंगर उभा केलेला आहे। भारताचं न्यूझीलंड पुढे 256 धावांचं तगडं आव्हान असणार आहे। संजू सॅमसनचं सलग तिसरं वादळी अर्धशतक या मॅच मध्ये बघायला मिळालं। अभिषेक शर्मा, ईशान किशनची ही तडाखेबंद फलंदाजी बघायला मिळाली आहे। या दोघांनी देखील अर्धशतक झळकावलेली आहे। T20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये भारतानं न्यूझीलंड पुढे 256 धावांचं आव्हान ठेवलं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अमर काने आता आपल्या सोबत आहेत। अमर, या पूर्वीच्या सेमीफायनल मध्ये जशी तडाखेबंद फलंदाजी बघायला मिळालेली होती तशीच फलंदाजी या फायनल मॅच मध्ये सुद्धा बघायला मिळालेली आहे। खरं तर तिसऱ्यांदा भारतीय टीमने 250चा टप्पा गाठलाय आणि सगळ्यात महत्वाचं 250 पेक्षा जास्त हे फायनल मध्ये काढणं याचं दडपण प्रचंड असणार आहे। जिमी निशमने एका ओव्हरमध्ये कुठेतरी 3 विकेट त्यामुळे थोडा सेटबॅक होता, पण आपण आता सगळे क्रिकेट प्रेमींचे रिॲक्शन बघू शकतो। एक प्रचंड असा उत्साह सगळ्या क्रिकेट प्रेमींना। काय प्रतिक्रिया? 255 100% मॅच इंडिया जिंकणार आहे। मागच्या वेळेस पण एवढा टार्गेट होता, यावेळेस पण जिंकेल मॅच इंडिया। 256 काढणं सोपी नाही आजच्या या पिचवरती। सो इंडिया नक्की मॅच जिंकेल, वर्ल्ड कप आपला आहे। काय प्रतिक्रिया तुमची? अजून आज 100% विजय होईल, 100% विजय आपला। आज इतिहास घडणार भारताचा। हो, आज पक्का आपण वापस ट्रॉफी जिंकू। खरं तर महिला दिनाचं आज गिफ्ट जे अपेक्षित होतं ते मिळणार, नक्की मिळणार। इंडिया विल विन द मॅच अँड मेक द हिस्ट्री। आपण हा सगळ्या लोकांचा जो उत्साह आहे तो बघू शकतो। 255 जो स्कोअर आहे तो बोर्डवर लागलेला आहे। भारतीय बॉलर सुद्धा तुफान फॉर्मात आहे। फक्त न्यूझीलंडची ओपनिंग जी पेअर आहे, ॲलन आणि सिफर, या दोघांना आपण झटपट आउट केलं तर नक्कीच भारतीय संघाला एक चांगली अशी संधी आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण मालिकेमध्ये आपण बघायला गेलं होतं तर अभिषेकला फॉर्म गवसला होता। जिमी निशन बद्दल सुद्धा चर्चा सुरू होती, या दोघांना यात फॉर्म गवसला। तसाच वरुण चक्रवर्तीला सुद्धा फॉर्म गवसेल आणि भारतीय टीम झटपट विकेट काढेल आणि इतिहास घडवेल आणि इतिहास बदलवेल आणि डिफीट करेल आणि तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल आणि यजमानपद असतानाही वर्ल्ड कप मिळवण्याचा किमया साधेल असा सगळ्यांना विश्वास आहे। अतिशय अफलातून अशी बॅटिंग झालेली आहे। संजू सॅमसननी ज्या पद्धतीने इनिंग बिल्ड केली, अगदी क्लीन इनिंग होती, कुठेच संधी दिलेली नाही आणि त्यानंतर हा संपूर्ण विजय मिळवलेला आहे। अजून काही क्रिकेट प्रेमी आहे, काय भावना? भारतीय संघ जिंकणार आहे हे नक्कीच आहे, पण आपल्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करणे अपेक्षित आहे। ठीक आहे, तर क्रिकेट प्रेमींच्या प्रतिक्रिया येतात। यानंतर थेट आता आपण मुंबईत जाऊया। शिवाजी पार्क मधून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, तडाखेबंद फलंदाजी बघायला मिळालेली आहे भारतीय बॅट्समनची। तुमच्यासोबत सुद्धा अनेक क्रिकेट प्रेमी आहेत, काय भावना आहेत सगळ्यांच्या? डोळ्यांचं पारणं फेडणारी खेळ। नक्कीच शिवाजी पार्कवरती आलेलो आहोत। आपण बोलतो की शिवाजी पार्क म्हणजे मंदिर आहे क्रिकेटर्ससाठी, तिथे आपण आहोत आणि तुम्ही बघू शकता जोश आहे। सर्वजण या जोश मध्ये बघतात, क्रिकेट बघतात। पब्लिक अजूनही थांबलेली आहे, ब्रेक झालेला आहे, ब्रेक मध्येही पब्लिक हालत नाहीये। इथे स्क्रीन लावण्यात आलेले आहेत आणि जी काही क्रिकेट प्रेमी आहेत ते इथे रोहितचं एक 45 नंबरचं हे करून ते पोचलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया सर, दादा काय भावना आहे? 255 स्कोर मारलेला इंडियाने। 255 स्कोर मारले आपण, एवढं पण त्यांना हळगर्जीपणा घ्यायचा नाही आपण सुद्धा, कारण ती आपल्या समोरची जी टीम आहे ती तेवढंच स्ट्रगल करणारी आहे, तेवढं डिफेंड करणारी। कारण आपण फिल्डिंग मध्ये बघू शकतो त्यांनी कसा परफॉर्मन्स केलाय, पण एवढा विश्वास जरूर आहे। 140 करोड भारतीयांचं आज हृदय तर तुटणार नाही। जरूर आज आपण जिंकू आणि भारताचाच वर्ल्ड कप ठेवू आणि हा जोश न्यूझीलंड पर्यंत पाठवू। हाच इंडियाच्या तर्फे रोहित शर्माच्या तर्फे मी हे करतो, एक यारमा रोहित शर्मा। तुझं काय मत मित्रा? नक्कीच हा फायटिंग स्कोर आहे आणि आम्ही पण बघू, इंडिया जिंकणार तर आहेच नक्की। हा स्कोर पण कमी आहे इंडिया समोर, नक्की जिंकणार इंडिया। बॉलर चांगले हे करतील, परफॉर्मन्स करतील। बॉलर पण चांगले फॉर्म मध्ये आहेत, सर्वच फॉर्म मध्ये आहेत। बुमराह, हर्षदीप सर्व फॉर्म मध्ये आहेत आता सध्या तरी, आणि इंडिया ही जिंकणारच आहे, आम्हाला माहिती आहे। नक्कीच रोहित शर्माचं एक ते घेऊन आलेले आहेत, कारण की खरं तर प्रेरणा दिली होती वर्ल्ड कप जिंकण्यात रोहित शर्माने। इथे शिवाजी पार्कला एक तुम्ही बघू शकता, इथे स्क्रीन लावली आहे, मोठी स्क्रीन आहे आणि लोक ब्रेकमध्येही कुठेही जात नाहीयेत। ब्रेक झालेला आहे तरीही लोक याच पिचवरती आहेत आणि आपलं जो जी येणारी इनिंग आहे इंडियाची बॉलिंगची, ती इनिंग पाहण्यासाठी लोक थांबलेली आहेत। ताई, खरं तर असं वाटतं का 255 स्कोर मारले? खूप मजा आली, खूप मजा। सगळ्या क्रिकेट प्रेमींना मजा आलेली आहे भारतीय फलंदाजांची बॅटिंग बघून। त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी राहते बघावं लागेल। धन्यवाद कपिल आणि अमर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।